तुमचा प्रत्येक सोशल मीडियावरचा फोटो हा ट्रोल होण्यासाठीच टाकला जातो की काय असं वाटतं? तुमच्या जवळच्या मैत्रिणीबद्दल आम्ही खूप ऐकलंय, पण ती कोण आहे ते अजून कोणाला माहिती नाही. बरं झालं नाव नाही सांगितली. बऱ्याच जवळच्या मैत्रिणी आहेत, एकदम क्लोज. म्हणजे आताच तुम्ही म्हणालात की खूप कामं आहेत माझ्याकडे आणि सगळ्यांपेक्षा जास्त काम मी करतोय. मग घनश्याम या ना राजकारणात. आता नुकतंच वैष्णवी प्रकरण हे फार चर्चेत आहे. बरोबर. जे हगवण्याचे वकील आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केले स्त्रियांबद्दल ते फार चुकीचं आहे. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? मी तर या वक्तव्याचा निषेध करतो आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या अड्ड्यावर जो कलाकार येणार आहे त्याला तुम्ही वाटाणा म्हणतात, काही जण त्याला शेंगदाणा सुद्धा म्हणतात. त्यांचा प्रत्येक फोटो हा सोशल मीडियावर ट्रोल करण्यासाठीच येतो असं समजलं जातं. पण तरीही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत तो व्यक्ती मनोरंजन सृष्टीत शिट्टी वाजवत खंबीरपणे उभा आहे. माझ्या इंट्रोडक्शनवरून तुम्हाला कळलंच असेल आज अड्ड्यावर कोण येणार आहे. चला तर मग सुरू करूयात तुमचा आमचा लाडका मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर, आणि इथे इतक्या लांबून आलात त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, कसं वाटतंय म्हणजे बिग बॉस झाल्यानंतर आता शिट्टी वाजली सुरू आहे आणि आता अचानक एक वेगळा अड्डा आणि वेगळा इंटरव्ह्यू, काय सांगाल, काय सुरू आहे मनात? नाही, नक्कीच खूप छान वाटते. आणि दुसरीकडे म्हणजे मज्जाच्या अड्ड्यावर पण आलोय, मज्जा पण येते आणि मनात घालमेल पण खूप चालू आहे. कारण आता अंकिताताई काय काय प्रश्न विचारणार आहे ह्याची पण खूप भीती वाटते. पण एकंदरीत बिग बॉस नंतर आपण भेटतोय, खूप छान वाटतंय. थोडीशी धावपळ वाढली आहे, पहिल्यापेक्षा स्ट्रगल आणि काम बी वाढले. जेव्हा मी या अड्ड्याबद्दल माझ्या टीमशी बोलले तेव्हा आम्हाला तुमची जर्नी माहिती आहे, तर आपण तिथे नाही जाणार आहोत. आम्हाला ते सगळं माहिती आहे, ते सगळ्या युट्यूब चॅनलवर आहे. आता बिग बॉस नंतर किंवा आता जेव्हा शिट्टी वाजलेले सुरू आहे तेव्हा घनश्यामच्या आयुष्यात काय सुरू आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. सगळ्यात पहिला प्रश्न, मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालते. मी जसं आता एक इंट्रोडक्शन दिलं तुमच्याबद्दल इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी, त्यात मी बरंच ट्रोलिंग बद्दल बोलले किंवा बऱ्याच गोष्टी बोलले. हे तुम्हीही वाचता, हे ट्रोलिंग तुमच्याबद्दल होतच राहतं. म्हणजे तुमचा प्रत्येक सोशल मीडियावरचा फोटो हा ट्रोल होण्यासाठीच टाकला जातो की काय असं वाटतं. बरोबर. घनश्याम, त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत इतकं खंबीर उभं राहणं कसं जमतं? म्हणजे एक तर कसं आहे मॅडम, ट्रोलिंग होणं माझं तर मी खरं तर भाग्य म्हणेल. कारण आज माणसाला आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला वेळ नाही आणि लोक माझ्या आयुष्यामध्ये एवढं तंतोतंत बघतायत की घनश्याम उठल्यापासून काय करतोय, घनश्याम काय नाही करत. मी तर प्रथमतः ट्रोलिंग करणाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांच्यामुळं आज मला एवढी फेम आहे ना, त्यांच्यामुळं लोक ओळखत आहेत. आणि ते जर नसते तर घनश्यामला अर्थ काय राहिला असता, घनश्यामच्या लाईफला अर्थ काय. त्यामुळे ना आज मला सगळ्यात जास्त ट्रोलिंग करतात आणि पुढं आल्याच्या नंतर तेच पोरं माझ्या पाया पडतात, सर नमस्कार, आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहेत. म्हणजे मला एक काय म्हणायचं आहे, ग्रामीण भागात एक असते, चावणारे कुत्रे म्हणजे जे भुकतात ना ते कधी चावत नाहीत आणि जे नाही भुकत ते चावत असतात. ट्रोलिंग करणं म्हणजे कोण आहे, ही जे बेरोजगार संख्या आहे ना आमच्या भावांची, ज्यांना रोजगार नाही, आई बापाच्या जीवा बॅलन्स मारतायत, तेच बॅलन्सला मागेल, संध्याकाळी त्यांना घरात इज्जत नाही, ते ट्रोलिंग करतायत. आता मला सांगा, मी असेल बाकीची इतर व्यक्ती असेल, जो तो आपापल्या कामात बिझी, तो का ट्रोलिंग करेल? त्याला काय घेणं देणं आहे बाई, तू तुझी लाईफ जगतोय, मी माझी लाईफ. पण मी तर भाग्य म्हणतो की ट्रोलिंग केलं पाहिजे. माझं एक स्पष्टमध्ये, ज्या दिवशी लोक मला ट्रोलिंग करणं थांबवतील ना त्या दिवशी मी मार्केटमध्ये नसेल. जोपर्यंत ते ट्रोलिंग करतील तोपर्यंत मी मार्केटमध्ये असेल. म्हणून भावांनो, चांगली जरी पोस्ट असली तरी ट्रोलिंग करत जा. आज सगळ्यात जास्त मला ट्रोलिंग होतं मार्केटमध्ये आणि सगळ्यात जास्त कामं मला आहेत सगळ्यात जास्त. अगदीच अगदी या अभिमानाने गोष्ट सांगतो, बाकी कोणी बोलत नाही. पण ट्रोलिंग मला आता आवडायला लागले, कारण त्यांच्यामुळे मी समाजापर्यंत जायला लागलो. हां, पण तुमच्याही आयुष्यात थोडंसं लक्ष देत जा, बाकीच्या आयुष्यात लई डुकून पाहू नका. पण अगदीच, पण इतका कॉन्फिडन्स असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात
असं थोडंसं वाईट वाटतं की अरे का माझ्यासोबतच का, असं होतं कधीतरी? नाही, अजिबात वाईट वाटत नाही. हा, एखाद्या जर चांगला असेल, म्हणजे ज्याला रोजगार आहे, ज्याला खरंच खंत वाटते की घनश्यामने असं नाही वागलं पाहिजे, तर त्याच्याबद्दल वाईट वाटतं ना. हा व्यक्ती आपल्याला का बोलला असेल, हा व्यक्ती का बोलला असेल. पण माझ्याकडे जे मला बोलतात ना, ते सगळे बेरोजगार आहेत. हां, सगळे जे आता माझे कमेंट सेक्शन बघा, ज्यांना गावात कोणी ओळखत नाही, ज्यांना त्यांच्या घरात ओळखत नाही, ते मला कमेंट करतायत. कधी कधी असे निगेटिव्ह पॉझिटिव्ह करतायत. पण मार्केटमध्ये राहायचं म्हणलं तर यांना भेलो तर आपण आपलं मार्केटमध्ये राहू शकत नाही. आणि आपल्याला माहिती आहे आपण आपलं स्वतःचं अस्तित्व काय केलं आहे काय नाही. त्यामुळं मी यांना विचार करत नाही आणि यांना गिनतही नाही. चला बुकनी दो. वा. हां, आता तुम्ही सांगितलं की ट्रोलिंगचं तुम्हाला अजिबात वाईट वाटत हां. नाही, पण याच ट्रोलिंगचा फायदा जेव्हा तुम्ही समाजातल्या चांगल्या मुद्दे मांडता त्याच्यावरही तेवढीच लोक व्यक्त होतात. बरोबर आहे ना. चांगले मुद्दे मांडले तरी व्यक्त होतात, वाईट मुद्दे मांडले तरी व्यक्त होतात. पण ट्रोलिंगने काय होतं, चर्चा होते. पण माझं एक मत आहे, ट्रोलिंग केलंही पाहिजे, ट्रोलिंग नाही. कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात, विचारसरणी वेगवेगळे असू शकते. पण काय असते, समाजात अनेक गोष्टी घडत आहेत. जर तुम्हाला ट्रोलिंग करायचे ना तर त्या गोष्टीचे मुद्देसूद बघून विचार करा. ट्रोलिंग करण्याचे बरेच प्रकार आहेत. तुम्ही एखाद्याच्या उंचीवर बोलू शकत नाही, एखाद्याच्या कर्तृत्वावर बोलू शकत नाही. तुम्हाला भिडायचं आहे तर तुम्ही तुमच्या विचारांशी सामना करा, असं मला वाटतं. आणि ट्रोलिंगने थोडासा समाज कुठेतरी मागे जायला लागला आहे. आज अनेक उदाहरणं आहेत. ट्रोलिंगमुळे लोकांना बोलता येई नाही पुढे येऊन. का? मार्केटमध्ये ट्रोलिंगमध्ये आता आम्हाला त्याची ढप पाडलेली, आम्हाला काय वाटत नाही, चल आम्ही नाही विचार करत, असा आमचा विचार असतो, चल. कारण बाई आपण आपलं कर्तृत्व उभं केलं आहे आणि जनसामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत आपला आवाज जाणं गरजेचं आहे. अगदीच. पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमचं वय काय, मला फक्त जाणून घ्यायचं आहे. आता तुम्हाला खरा अर्थ सांगतो, माझं आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचं वय अख्ख्या महाराष्ट्राला कधीच कळलेलं नाही. कारण त्यांच्याकडे बघून वाटत नाही. त्यांची 12/12 जन्मतारीख आहे आणि माझी 25/12 आहे. त्यामुळं ते आणि मी आमच्या वयांचं काय अंदाज कोणी बांधू शकत नाही. पण माझं 21 वय आहे. पण या 21 वर्षात म्हणजे हे फार लहान वय, या लहान वयात इतकं यश, म्हणजे आत्ताच तुम्ही म्हणालात की खूप कामं आहेत माझ्याकडे आणि सगळ्यांपेक्षा जास्त काम मी करतोय, की एक प्रश्न दुरुस्त करतो, म्हणजे ना सगळ्यांपेक्षा म्हणजे जे ट्रोल करतात त्यांच्यापेक्षा, हा, बाकी फिल्म इंडस्ट्रीपेक्षा नाही आहे. ते म्हणजे घनश्यामजी तुम्ही डायरेक्ट हवेत गेले हे फिल्म एवढे नाही. पण ट्रोलिंग करण्यापेक्षा की ग्रामीण भागात राहून एवढं करणं सोपं वाटत नाही. कारण आई बाप्पाला एक आधार देणं असतो. जेव्हा मुलगा त्याच्या वयात येतो, आपल्याकडे म्हणे 16, 17, 18 या वयात जर मुलगा आला तर आई बाप्पांना फुलाची पाकळी काहीतरी कमवून देणं गरजेचं असतं. आई बाप्पाच्या जीवावर नसते. तर त्या उद्देशाने मी शेतीतली कामं करू शकत नाही, तर इकडं मला अशी कामं येतात, हे असं सांगायचं आहे. अगदीच. पण या 21व्या वयात इतकी प्रसिद्धी, इतकं यश, इतके लोक ओळखतात, इतकी फॅन फॉलोईंग आहे, हे सांभाळणं कसं जमतं? कारण का कसं असतं या वयात, तसं बघायला गेलं तर लहान आहे वय. बरोबर. इतकी समज आली आहे तुमच्यात जी लहानपणापासून आम्ही व्हिडिओ बघत आलोय तुमचं. बरोबर. हे यश सांभाळणं आणि ग्राउंडेड राहणं, जमिनीवर राहणं कसं जमतं? कसं असतंय, मी ग्राउंडवर राहताना माझंही एकच विचार आहे, मला शेतकऱ्यांनी सर्वसामान्य माणसांनी मोठं केलं आहे आणि मला त्यांच्यासाठीच जगायचं आणि त्यांच्यासाठीच. आता मी अभिनेता असेल वगैरे काय असेल हे मला अजिबात वाटत नाही. माझा फॅन फॉलोअर्स टीका करणारे तेवढेच आहेत, पण जेव्हा मी अडचणीत असतो तेव्हा साथ देणारे बी तेवढेच आहेत. म्हणजे एकीकडे बोलतात पण खांद्याला खांदा देऊन उभं राहतात. माझं एक तत्व आहे, कोणी बघा, आताही माझी क्वालिटी बघा, मला रात्रीच्या 10ला जरी कॉल आला तरी मी प्रत्येक कार्यकर्त्याचा रिसिव्ह करतो. हा, बरेही तो मला कॉल केला म्हणतो, साहेब झोपलात का? आता रातच्या 10ला माणूस काय करतो, झोपतोच ना, भलेही. पण त्याचेही विचार आणि प्रत्येकापर्यंत, मी म्हणत नाही की मी प्रत्येकापर्यंत जातो, पोहोचतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या लेकरावर महाराष्ट्राची लई कृपा आहे. आपण बोलतो म्हणलं, जो बोलतो तोच चुकतो. आणि जर माझ्याकडून काही चुका झाल्या तरी जनता सुद्धा सांभाळून घेते की चला आपलंच लेकरू आहे, आपलाच भाव आहे, चला पुढं नेऊया. म्हणून मला कधी कोणी मागं खेचलं नाही, घरच्यांपासून तर आज महाराष्ट्राने साथ दिली. त्यामुळं हे यश माझं नाही, हे यश माझं एकट्याचं नाही, हे यश अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं आणि माझ्या कुटुंबाचं यश आहे. हा फक्त घनश्याम दरोडे तुम्हाला दिसतोय, पण घनश्याम दरोडे मागं
बरेच जण काम करतात. म्हणजे लहान व्यक्तिमत्वातून तर 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सगळेजण आशीर्वाद देतात. हां घनश्यामजी, आता बोलता बोलता तुम्ही शरद पवार यांचं नाव घेतलं. राजकारणाकडे तुमचा कल जास्त आहे, म्हणजे समस्या सोडवणे असतील किंवा लोकांच्या गरजा बघणं. तर राजकारणात कोणाला जास्त फॉलो करता आणि जर पक्षात जायची ऑफर येईल तर कोणत्या पक्षात जा? मी माझी म्हणजे सोशल मीडियावरती येण्याआधी राजकारणात जायची इच्छा खूप होती आणि मला राजकारण करायला आवडतं. तुमच्यापासून खोटं काही बोलायची इच्छा नाही. पण काय झालं, 1-2 हल्ली मी मीडियावरती स्पष्ट बोलतो, 2-3 वर्षाचं राजकारण बघितलं आणि म्हणलं नको राजकारण, आपलं इथंच थांबलेलं बरं, आपलं हेच बरं आहे. हे अभिनय क्षेत्रात तरी पलटापलटी नाही, अजून काही नाही. त्यामुळं राजकारणाचं माझं काही विचार नाही, काही नाही. आणि मी असं नेत्यांना वगैरे फॉलो करत नाही. पण एका दृष्टीने शरद पवार साहेबांना मी फॉलो करतो, त्यांना मानतो. आता फॉलो का करत नाही, का करतो ह्याच्यात डबल शब्द आहे. एकंदरीत मी कुठल्या राजकारण्यांना फॉलो का करत नाही, कारण मला त्यांचे विचार पटत अजिबात नाही. एक शब्द द्यायचा एक नाही. पण पवार साहेबांना का मानतो, भले सत्ता कुणाची असो, सत्ता येते जाते, सत्ता राहते. पण जेव्हा ते कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्याच्या कांद्याला 200 रुपये भाव होता. पहिला कृषी मंत्री असा असेल. आणि त्यांच्या काळात कर्जमाफी झाली सरसकट, अन्यथा याच्यावरती कोणी कर्जमाफी केली नाही. देऊ आज लाडक्या बहिणींचे काय हालेत बघा, मोबाईलच घेऊन बसावं लागतंय. आले आणि गेले, आले आणि गेले. म्हणजे तुम्ही एकतर निवडून येत आहे, मला कुणावरती टीका करायची नाही, मला कोणालाही बोलायचं नाही. पण दिला शब्द तर तो पाळाय पाहिजे. भले तो आपल्या अंगलट येईन, पण तो पाळणंही गरजेचं आहे. आज लाडक्या बहिणींची अवस्था काय, हे तुला 500 आलेत, मला आलेत का, तुला आलेत का, म्हणजे हेच आहे ना. मला खरं तर यावरच यायचं होतं की आम्ही जेव्हा तुमचे आधीचे व्हिडिओ पाहिले तर ते शेतकऱ्यांची समस्या सोडवणं किंवा त्यांच्याबद्दल बोलणं, त्यांच्या हक्कासाठी बोलणं, या व्हिडिओमुळे तुम्ही कुठेतरी फेमस झालात किंवा महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलात. बरोबर. पण आत्ता तुम्हाला असं नाही वाटत का की या झगमगत्या दुनियेत तो घनश्याम किंवा तो छोटा पुढारी हरवलाय आणि तो आता त्या समस्यांकडे इतकं लक्ष देत नाही किंवा इतका वोकल किंवा इतका बोलत नाहीये? नाही, घनश्याम हरवलं नाही. घनश्याम आहे तिथंच आहे. फक्त नेते हरवलेत, पक्ष हरवले, सत्ता हरवली, निष्ठा हरवली आणि झेंडे तर राहिलेच नाहीत. कोणी कोणाचे झेंडे घेऊ शकत नाही. कार्यकर्त्यांचा मेळ नाही. आज ह्याच्यासाठी भांडावा तर उद्या तेव्हाच आपल्या पक्षात आहे. पण घनश्याम आहे तसंच आहे. आजही घनश्याम तोच आहे. फक्त घनश्याम दुहेरी भूमिका जगायला लागलाय. एक कलाकाराची भूमिका आणि एक बिंदास भूमिका. पहिलं घनश्याम कलाकार म्हणून बघत नव्हते, आता घनश्यामला दुही भूमिकेत बघायला लागलाय समाज. त्यामुळे घनश्याम कुठल्याही कोडमाळला जाऊ शकत नाही. आणि घनश्याम एकच आहे, घनश्याम परत होणे नाही. माझा प्रश्न वेगळाच होता. प्रश्न असा आहे की ही एक भूमिका दुसऱ्या भूमिकेवर हावी होते असं नाही वाटत? नाही, अजिबात नाही. कारण मी जर माझं काम तर चालूच आहे, पण हे म्हणून करतोय असं कुठेही माझे शेतकऱ्यांचे प्रश्न राहिलेत किंवा नाही असं मला कधी वाटत नाही. कारण मी 24 तास सोशल मीडियावरती शेतकऱ्यांच्या बाबतीत अपडेट असतो. असं नाही की या कलाकारांच्या भूमिकेमुळे घनश्याम कुठेतरी मागं बिंदास बोलणारा, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारा मागं कुठं राहिलाय नाही. घनश्याम मागं राहिला नाही, व्यवस्थित आहे. पण या वयात इतकं स्पष्ट मत मांडलं जातं आहे, तर ही सुरुवात कुठून झाली आणि ही प्रेरणा असते ना की कोणाकडनं तरी मिळते, तर ते कोणाकडनं मिळालं असं? आता प्रेरणा म्हणावं लागेल तर आमचं बाळकडू म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, कोणालाही पटणारही नाही आणि पटवू शकत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं हे असतं अनुभवाशिवाय माणसाला काही बोलता येत नाही. मी स्वतः आजही अभिमानाने सांगतो की मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आहे. मी ते माझ्या कुटुंबाचे, माझ्या गावातल्या लोकांचे कष्ट बघितलेले आहेत. जर आपण ते पाहतोय तर आपण त्याचा विचार केला पाहिजे. आणि माझी सुरुवात 2015 पासून झालेली आहे. तेव्हा तर मी म्हणेन 2015-14 पासून. तेव्हा मॅडम माझ्या टायमाला तर फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम ही वगैरे आत्ता आलं आहे. व्हॉट्सअप आणि यूट्यूबला जास्त महत्त्व होतं आणि हे सोशल मीडिया बाकी आत्ता आलं आहे. पण कुठेतरी मला अशी जळ वाटायची की कुठेतरी जग बसायचे की शेतकऱ्यांसाठी कोणीतरी बोलणारं पाहिजे, शेतकऱ्यांच्या नावाने जोगवा न मागणारं, शेतकऱ्यांसाठी कामं करणारे पाहिजे. इलेक्शन आले की लोक काय करतात,
आत्ताच पाहिलं मी सांगितलं ना, आत्ता ताजं उदाहरण लाडक्या बहिणीचं. म्हणजे कुठेतरी मतदानासाठी जोगवा मागवायचा, मग परत शेतकऱ्याचं नाव निवडून यायचं आणि मग शेतकऱ्यांच्याकडेच पाठ फिरवायची. आणि मी माझ्या आईबापाचं स्वतः कष्ट बघितलेलं आहे. 24 तास राबून हाताशी काय मिळतंय? एकतर निसर्ग साथ देत नाही, निसर्गाने साथ दिली तर सरकार साथ नाही देत. आजचे स्टेटमेंट मी पाहिलं, एकनाथ शिंदे साहेबांनी वारकऱ्यांसाठी जाणाऱ्या मोफत गाड्यांना टोल नाका माफी केला आहे. मान्य आहे, त्याचंही मी निर्णयाचं स्वागत करतोय. पण आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ झाला आहे. काही लोकांची घरं वाहून गेलेत, जनावरं वाहून गेलेत. त्यांचं काय करणार आहेत तुम्ही? 500 रुपये इकडं वाचवत आहे, मग इकडं ओला दुष्काळ कधी जाहीर करणार आहेत? ह्याच्यावर कोण बोलायला तयार आहे का नाही? ह्याच्यावर बोललं गरजेचं पाहिजे ना. मग घनश्याम, या ना राजकारणात तुमच्यासारख्या नेत्यांची, तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. काय होतंय की आपण नेहमीच सरकारला दोष देऊन मोकळे होतोय किंवा सरकारबद्दल बोलतोय की सरकारने हे केलं नाही, ते केलं नाही. माझा प्रश्न सुरुवातीचा तोच होता की जे घनश्याम, जो छोटा पुढारी आम्हाला आधी दिसला, जो प्रत्येक वेळेला मी न्यूज चालू केल्यानंतर त्या छोट्या पुढारीचा एक तरी व्हिडिओ असायचा शेतकऱ्यांबद्दल किंवा त्या भूमिकेबद्दल, आता मला तो दिसत नाहीये. आणि खरं तर जनता पण तेच मिस करत असेल की एक आमचा आवाज होता किंवा एक शेतकरी मिस करत असेल किंवा त्यांनाही वाटत असेल की छोटा पुढारी किंवा घनश्याम आमचा एक आवाज होता, तो सरकारपर्यंत आमचे प्रॉब्लेम्स घेऊन जायचा. या ना राजकारणात. मॅडम, आता राजकारणात यायचं म्हटलं ना, राजकारणाचा विषय काय नाही, पण राजकारणाचं तुम्हाला एक मराठी भाषेत आहे ना साधा सोपं शब्द सांगतो. राजकारणाचं गजकरण झालंय एवढं तुम्हाला सांगतो. कारण राजकारणात आता जर मी बोललो ना, शेतकऱ्यांची भूमिका मांडली, लोक काय म्हणणार, हा शेतकऱ्यांची भूमिका मांडत नाही, हा पक्षाच्या बाजूने बोलतो. म्हणजे लोकांना कुठलून बोलायचं, कसं बोलायचं जनतेला हे समजणार. हा बाकीच्यांना, ज्या सर्वसामान्य लोकांना खरंच जो ओरिजिनल शेतकरी ना त्याला कळतं, बाई तो पक्षाचा असो नाही तर कशाचा असो, भूमिका मांडणं महत्त्वाचं आहे ना. आता जर आम्ही ह्या पक्षाचा बिल्ला लावून फिरलो तर आम्हाला लोक काय म्हणणार आहे, हा तू त्यांच्याच पक्षाचं उदो करतो, हा याच्याच पक्षाचं उदो कर. मला कुठल्याही पक्षात जायचं नाही. मी ज्या बाजूने उभा राहीन शेतकऱ्यांच्या बाजूने, त्या बाजूने पक्ष उभा राहील. असं मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. मला पक्षासाठी काम नाही करायचं, मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. हां, पण मगासपासून आम्ही आईबाबांचा उल्लेख ऐकतो. जर आज त्यांच्यासाठी एक व्यक्त होण्याची संधी असेल तर काय सांगाल त्यांना किंवा काय सांगायचं आहे त्यांना? आईबाबांसाठी तर मी व्यक्त होऊ शकत नाही. प्रथम तर तुम्हाला सांगतो का माहिती का, व्यक्त होणं आणि त्यांना त्यांचं शब्दात वर्णन करणं एवढं सोपं नाही. कारण आज त्यांच्यामुळं मी हे सारं जग बघतोय. हा जो काही घनश्याम द्रवडे आहे तुम्हाला दिसतोय, हे फक्त माझ्या आईबाबांमुळं, माझ्या कुटुंबामुळं दिसतोय. व्यक्त होऊन काय होणार आहे, 2 शब्द बोलून डोळ्यातले पाणी टाळून हे नाही. तर मी आयुष्यभर त्यांच्यासाठी सांगण्यापेक्षा डायरेक्ट सुखदुःख तर खंबीरपणे आहेत, पण त्यांना हे लेकराचा काहीतरी अभिमान वाटावा म्हणून झटत राहीन. भलेही मला दुनियाचं काही फरक पडत नाही, लोकांचं काही वाटत नाही. मला हे सगळ्यांना सांगावंच वाटतं आज सोशल मीडियावरती की माणसाने एवढं घट्ट असावं आणि मी तेवढा निठोर काळजाचा झालो आहे, कठोर. कारण माझी परिस्थिती अशी होती आमच्या काळात, म्हणजे आता माझ्या वयाची मुलं 21 वर्षाची, बाकीच्यांची लग्न वगैरे झाले, त्याचा भाग गहूने सोडा विषय. पण जेव्हा मी 5वी 6वीला होतो का, तेव्हा अक्षरशः, आता मी त्या लोकांचं नाव सांगणार नाही कॅमेऱ्यासमोर, नको झाले गेल्या जुन्या गोष्टी, पण आमच्या घरी येऊन आमच्या वडिलांना सांगायचे, तुमचा मुलगा आयुष्यात काहीच करू शकत नाही, तुमचा मुलगा अपंगत्व आहे. तेव्हा आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातून अशा धारा लागायच्या, डासडासा रडायचे. पण आज तेच आई वडील आनंदाने जेव्हा मी शोला दिसतो तेव्हा त्यांच्या आनंदाने डोळ्यात आनंद अश्रू दिसतात. आणि त्या समाजाला आज कळतं की मी कुठं गाडी घेऊन चाललो तर ती लोक आज मला वाटं लावायला येतात. की मला फक्त एक सांगायचे, प्रत्येकाला त्याच्या उंचीवरून, त्याच्या करिअरवरून कधी जज करू नका. पाणी शांत दिसतं म्हणजे ते शांत कधीच नसतं. आगीला विझवण्याची ताकद त्याच्यात असते, फक्त संयम धरला पाहिजे. म्हणून मी माझ्या आईवडिलांविषयी इतका प्राऊड आहे की त्या काळात मला त्यांनी साथ दिली, त्यांनी सांभाळलं. आणि ज्यांना कुणाला ग्रामीण भागातल्या लोकांना सोशल मीडिया काही माहीत नसताना त्यांनी सांगितलं, लढ, वाईट झालं तरी आम्ही तुझ्याबरोबर आहेत आणि चांगलं झालं तरी आम्ही तुझ्याबरोबर आहे. हे लोक काय हो, सुखात आपल्याबरोबर येतात, दुःखात कोणी नसतं. जेव्हा माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला का, तेव्हा हे लोक म्हणायचे, आता तुमच्या घराचं काही खरं नाही, तुम्ही नेत्यांच्या विरोधात बोलता धडाधड, आता तुमचं काही खरं नाही. पण जेव्हा
कुटुंबावर अडचण येते तेव्हा माझा बाप माझ्या पाठीमागे उभा राहिला होता. एक स्पष्ट मत सांगतो, मी देवाला कधी मानत नाही, कारण माझ्यासाठी माझा आई बाप देव आहेत. हां, त्यांच्यामुळं मी जग पाहिलं आणि तेच मी त्यांनाच आई बाप देवच मानतो डायरेक्ट. विषय घनश्याम अगदी बरोबर बोललात की आई वडील सगळ्यांसाठी फार खास असतात. हो, पण जे ज्याला कळेल त्यालाच. नाही तर आज समाजाची रीतच आहे, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय. अरे त्यांनी जर काही केलं नसतं तर तूच आज नसता. आज तुम्ही आईबापासाठी काय करता हे बघा. हे अनाथ आश्रमावाल्यांना थोडेफार वाटायला पाहिजे की आपल्या आईबापाला तुम्ही भलेही काही देऊ नका, त्यांना सोन्या दागिन्याची काय हौस नाही. अर्धी चटणी भाकर जरी दिली ना तरी तुम्हाला ते लाख मोलाचा तुमच्या डबल प्रॉपर्टीपेक्षा आशीर्वाद देऊन जातील. पण तुम्ही आई बापाला झापा. अगदीच. पण असं नाही वाटत का की 21व्या वयात जेव्हा तुम्ही इतकं काही करताय तेव्हा कुठेतरी बालपण तुम्ही जगला नाहीत किंवा बालपण जगायचं राहून गेलं किंवा ते हरवलं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, बालपण जगायचो, मी जगलो. आमची परिस्थिती कशी असू द्या, माझ्या बापाने पुरेपूर लाड केले. मी बालपणात जगलो आणि बालपणात मोठेपण जगलो. हे मला अभिमान वाटतो, कारण लोक बालपणात जगतात, मी बालपणात दोन्ही पण जगलो आहे. आता मला जास्त काही जगायचं वाटतच नाही, कारण बालपणात मोठेपण जगणं ही वेगळा अनुभव आहे बाई. हे कुणालाही जगता येत नाही, त्यामुळं माझ्यासाठी तर खूप एक्सप्रेस आहे. अगदीच मस्त. पण एक थोडासा अड्डा एका वेगळ्या दिशेने घेऊन जाऊया. आता तर तुम्ही हिरो झालायत किंवा कलाकार झालायत. म्हणजे मगाचपासून तुम्ही ज्या स्टाईलमध्ये बसताय किंवा आल्याबरोबर तुम्ही आम्हाला सांगितलं की म्हणजे तुम्ही जी बसायची स्टाईल आहे कॅमेरा ठीक आहे. जे सलमान खान सारखं तुम्ही ब्रेसलेट घातलं एका हातात, गोल्ड घड्याळ, टीडीएस लयबर येतोय बरं का. हा, टीडीएस लयबर येतोय. पायात इतकी छान चप्पल, इतकं छान अटायर आहे. घनश्याम कोणाला फॉलो करता फॅशनच्या बाबतीत? मी स्वतःला फॉलो करतो. घनश्याम कोणालाही फॉलो करत नाही, घनश्यामला बाकीचे फॉलो करतायत. पण आता शिट्टी वाजली रे कार्यक्रम करतायत, त्यात इतके मोठे कलाकार आहेत किंवा इतके फॅशनेबल कलाकार आहेत, त्यांचे कपडे फार सुंदर असतात, तर कोणाला असं वाटतं की अरे याच्यासारखं जरा ट्राय करतो कधीतरी? खरं सांगू का मॅम, शिट्टी वाजली रे शो तुमच्यासाठी बघण्यासाठी, पण खरी अर्थाने आज मी सांगतो शिट्टी वाजली रे शोमध्ये आमची शिट्टी वाजली. आता तुम्ही विचारताल कसा बाई इतकी शिट्टी वाजली ना आमची. हे बाई काय जात नाही आयुष्यातून तुमच्या. बाईचा नाद अजून आहे? हो, नाही बाईचा नाद नाही. हे बाई आयुष्यातून कधी जाणार? कधी आम्हाला बाईचा बी नादी आणि ताईचा बी नादी, त्यामुळे कसं आहे आम्ही थोडे नादिक पण आहोत. पण काय माहिती का, आता मुद्दे येतो शिट्टी वाजली रे शोमध्ये आमची का शिट्टी वाजते. हे तर मी सगळ्यात लाडका आहे. तुम्ही आता माझी कंडिक्शन ऐकलीच असेल. मी एकुलते की कधी किचनमध्ये जाण्याचाच प्रसंग नाही, कधी पाण्याचं तांब भरून कधी बॉटल मी हातात घेतली नाही, आणि तिला डायरेक्ट स्वयंपाक करावा लागतोय. हा विषय म्हणजे काल कधी तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघा, अर्धा तास मी गॅस पेटवत होतो, अर्धा तास, तरी शेवटपर्यंत पेटला नाही. आणि विषय म्हणजे दुसरी म्हणजे एवढा अपमान कधीच झाला नसेल, तो अपमान आम्ही सहन केला. आम्ही एवढी मेहनतीने भाजी केली, पण जयंती मॅमने अमयदादाने आमची भाजी करताना बघितले, ते म्हणले सर विष आणून द्या पण ही भाजी आम्ही काय खाणार नाही. एवढा अपमान वाटला, एवढा. ती भाजी मी स्वतः केलेली होती. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, सर या पनीरमध्ये काय काय टाकलंय बुर्जी करताना? मी म्हणलं सर जेवढं काय हाताला येईन तेवढं टाकलेलं आहे, रिस्क तुमची, तुम्हाला खायचं असेल तर खा नका. ते म्हणले 2 स्टार आमच्याकडून एक्स्ट्रा घ्या, पण आम्हाला काय पनीरची भाजी चारू नका. नाही खाल्ली म्हणजे एवढं चॅलेंज आहे. पण आता समजा म्हणजे आता फार गृहिणी सुद्धा हा शो बघतात, मज्जाचा अड्डा बघतात. या येड्यांना काय घेतलंय. हा, तर मज्जाच्या अड्ड्यावर आता जर एखादी रेसिपी शिकला असाल तुम्ही, तर त्याची एखाद्या रेसिपीची एक सांगा की कोणती रेसिपी कशी बनवायची किंवा कोणती डिश? नक्कीच मी रेसिपी सांगू शकतो, पण जी मी माझ्या पद्धतीने सांगू शकतो ते तुम्ही करायला पाहिजे. एक बघूला घ्या, त्याच्यात पाणी ओता, बुकणी टाका, साखर टाका आणि उकळण तेवढंच प्या. त्याच्यापुढे मला काही येत नाही. ते मी इथं आल्यावर शिकलेलो आहे, त्याच्यापुढे काय नाही. नाही तर मार्केटमध्ये जा, सरळ फ्रूट आणा आणि ते खा आणि गप झोपा, काय विचारू नका.
पण आता 21 वर्षात मित्रांची लग्न झाली, तुमचं कधी किंवा लग्नाला घेऊन काय विचार आहे? नाही, आम्हाला तर काही विचार नाही, कारण आमचा बराच विचार आहे, पण पुढच्या पार्टीचा विचार काय नाही, कारण हे जरा उन्हाळ्यात दिसते म्हणते, त्यामुळे आमचं काही विचार नाही 21 वगैरे. पण कशी मुलगी हवी आहे? मुलगी सगळ्यात महत्त्वाची संस्कारिक हवी आहे, आणि आम्ही जरी असलो तरी अन्याय सहन न करणारी हवी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भले ती पुस्तकाची पानं कमी का शिकाना, पण अनुभव शिकलेले पाहिजे, असे पाहिजे, आणि शून्य पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या आईवडिलांना सांभाळणारी हवी आहे. आम्हालाच नको आहे तर आमच्या कुटुंबाला बी सांभाळणारी हवी आहे. अशी आहे का तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण? फक्त नंबर देऊ नका. म्हटलं तुम्ही शोधली असेल. नाही नाही. पण तुमच्या जवळच्या मैत्रिणीबद्दल आम्ही खूप ऐकलंय, पण ती कोण आहे ते अजून कोणाला माहिती नाही. तुमच्याकडून त्या ऐकायला आवडेल आम्हाला. बरं झालं नाव नाही सांगितली. बऱ्याच जवळच्या मैत्रिणी आहेत एकदम क्लोज. त्याच एक क्लोज मैत्रिणीचं आम्हाला काहीतरी सांगा नाव. अभिषेक सरच कुठले सांगायचो? हे बघ, मी सांगायला लागलो तर कारण खूप मोठी अभिषेक लिस्ट सरांनी निघेल, जुगाड लावून दिलेलं खूप मोठी लिस्ट निघेल. तर जे आहे खरं ते सांग ना, कधीतरी सांगायचं, आज सांग. द्या तुम्हीच कुठलीच एक एक क्लोज करून दिले मी. अरे मी तुझ्यासोबत नसतो घनश्याम, लोकांना वाटेल इथे मी एक्सेल शीट बनवतो तुझ्या नावाची, असं नाही. नाही, खरं कुणाची तुटली खरं सांग वगैरे घनश्याम, असेल. इतकं प्रेम तू बिग बॉस मध्ये इतरांवरती केलंस, माझ्यावर कोणी नाही केलं. हा ती वेगळी गोष्ट आहे, पण तुझ्यावर कोणीतरी करणारे आहे. आज अख्ख्या महाराष्ट्राला कळू दे की ती कोण आहे किंवा होती. सर, एक नाव येऊच शकतं, घरी बोलूच जाऊन शकतं. द्यायचंय का नाही मला? कळू दे की का घनश्यामला माझ्याचं इथंच करायचं आमच्या माझा. घनश्यामला एक त्याची प्रेमळ बाजू पण आहे, त्याला सुद्धा प्रेम होऊ शकतं, हे जनतेला कळू देत की आज. नाही, प्रेम बाजू काय अजून नाही पुढे आलेली, आल्यावर नक्की सांगेन. पण असं मैत्रीण वगैरे कोण नाही. पण ज्या गोष्टी म्हणजे काही टेन्शन वगैरे शेअर वगैरे करायचं असेल तर आम्ही जान्हवी मॅडम बिनधास्त शेअर करतो, जान्हवी किल्लेकर, आणि खूप छान समजून घेतात व्यवस्थित. मला म्हणजे अजून दुनिया जगायची मुंबईतली, ते मला सांगतात बाई या दुनिया वेगळी आहे, हा विषय वेगळा आहे. त्यामुळं जान्हवी किल्लेकर आणि मॅडमचं आमचं बॉन्ड चांगलं आहे. मॅडम म्हणतो बरं का, नाही तर एडिट करतात मॅडम, तर जान्हवी किल्ले. सगळं शिकून आलात तुम्ही, म्हणजे काही वेगळं शिकवायची गरज नाहीये तुम्हाला. पण तेच आता जान्हवीचा विषय निघाला म्हणून सांगते की तुमच्या प्रत्येक पोस्टच्या खाली जर जान्हवीची कमेंट जी असती, जर तिची कमेंट नसेल तर प्रेक्षक तिला टॅग करून विचारतात जान्हवी कमेंट कर. कारण प्रेक्षकांना माहिती ना ती लय क्लोज आहे माझ्या, त्यामुळे प्रत्येक आधी तू काहीतरी म्हण म्हणजे आम्हाला संधी भेटेल. पण बाई तू कर, कमेंट कर, मी काही बोलतच नाही. कारण तिला नको करू म्हणलं तरी ती करणारच आहे, आणि कर म्हणलं तरी करणारच आहे. त्यामुळे जान्हवी किल्लेकरचा विषय हार्दे, त्यामुळं नाही, चॅलेंज नाही. निकिताई आणि सूरज यांच्यावर पण तेवढंच प्रेम आहे, पण ते वाढदिवसाला आले नाही तेव्हा तुम्ही खूप चिडलेलं. तर काय सांगायला आवडेल आता? आता मला सांगायला आवडेल, वाढदिवस बी झाला आहे, आणि आता परत 4-5 महिन्यांनीच वाढदिवस येतोय. त्यामुळे आता लई दिवसही राग धरून जमणार नाही, कारण सूरजचंही काम चालू होतं, निकुताईचं झालं, आणि आम्ही शो करतो त्यामुळं तिचाही शो चालू होता. ती म्हणली सॉरी ब्रो, यायला नाही जमणार. आणि त्यामुळं कसं असतंय, एखाद्याने जर माफी मागितली तर माफी मागणाऱ्यापेक्षा मी जीवनात एक कायम वाक्य देण्यात ठेवतो, माफ करणारा सगळ्यात मोठा असतो. त्यामुळं ती जर सॉरी म्हणते ठीक आहे ना, नाही आले, जान्हवीताई आले, पुरुषोत्तम दादा आलेत, भले अभिषेक दादा नव्हता आला, मग काही त्याच्यावर राग धरून जमणारच का? पण शुभेच्छा तर आलते, आशीर्वाद तर आलते, त्याच्यातच सुखी राहायचं. पण तुम्ही बोलता बोलता टॉन्ट मस्त मारता. हे कुठून आलंय? तुमच्या सानिध्यात राहून तुम्ही काय आपण एकदाच इंटरव्ह्यू घेतला, एकदाच इंटरव्ह्यू केलाय मी तुमचा. पण तरी बरंच काही शिकवलंय, टॉन्ट मारूनच विनोद काढायचे. घनश्यामचा छोटा पुढारी कधी झाला, आणि छोटा पुढारी या नावामागची कथा काय? घनश्यामचा छोटा पुढारी आणि नाव मागची कथा म्हणजे मागे तर आपण बोललो आहे की शेतकऱ्यांविषयी प्रश्न, राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार, सगळ्या नेत्यांनी त्याच्यातून घनश्याम शॉर्टकटमध्ये सांगतो. त्यामुळे छोटा पुढारी म्हणतात. शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणे आणि तरुणांचे प्रश्न मांडणे, त्यामुळे जे आणि राज्यपालांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला होता छोटा पुढारी म्हणून, अजून पण माझ्याकडे तो पुरस्कार आहे आणि खूप छान, त्यामुळे मला छोटा पुढारी म्हणतात. आणि त्याच नावाने मी शोला सुद्धा आजही मला छोटा पुढारी म्हणून ओळखतात. सर, माझा प्रश्न असा आहे की बघायला गेलं तुमचं सोशल मीडिया, छोटा पुढारी आधी खूप जास्त बोलायचा किंवा मतं मांडण्यात तो खूप पुढे असायचा आणि स्पष्ट वक्तेपणा असायचा त्याच्यामध्ये.
पण आता बघायला गेलं तर तो स्पष्ट वक्तेपणा थोडासा कमी झाला आहे. सो ह्याच्या मागचं कारण काय आहे की काय कला क्षेत्राकडे वळल्यामुळे लक्ष तिकडे जास्त लागलं आहे की थोडीशी बॅक ऑफ द माइंड थोडंसं आहे की जास्त बोललो तर मे बी इकडचं पण थोडंसं माझं अडकळेल असं नाही, वाटतं? असं काही वाटत नाही. कारण इकडलं जे आहे ते इकडल्यामुळे, कारण इकडल्यांना माहिती आहे इकडं बोलल्यामुळे इकडे, त्यामुळं असं काही नाही आहे की. पण आता काय झालं तर बिग बॉसमुळे ना अभिषेक सरांना माहिती आहे मोबाईलच वापरायला अलाव नव्हता, त्याच्यात बरेच विधान राहिले, बाहेर आलो, त्यामुळे मोबाईलपासून दुर्लक्ष झालं तर परत आलो. पण असं काही नाही की हे असे विधान मांडल्यावरती आपण अडचणीत येऊ का, त्या गोष्टींचा मी विचार करत नाही. आणि काही गोष्टी कमी जास्त चालूच राहत आहेत. आता नुकतंच वैष्णवी प्रकरण हे फार चर्चेत आहे, बरोबर. त्यावर तुम्ही व्यक्त देखील झालात, तुमच्या यूट्यूबवर तुम्ही त्याबद्दल व्हिडिओ सुद्धा टाकले. पण आता जे सुरू आहे किंवा जे हगवण्याचे वकील आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केले स्त्रियांबद्दल ते फार चुकीचं आहे. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? खरं तर हगवण्याचे वकील विपुल दुशिंग सरांचं मत आहे की मला तर कळत नाही त्यांच्या विचारांना. प्रथमतः मी खरं मनापासून सलाम करतो, कारण त्यांचे विचार कुठे चालले आहेत, महाराष्ट्र कुठे चालला आहे आणि त्यांचे विचार कुठे चालले आहेत. कारण विचारसरणी आज पहा 205 कायदा काय सांगतो आणि हे काय सांगतात, 4 कानशिलात मारल्या म्हणजे तो मार होत नाही. पुन्हा तिच्या खुणा जे दिसत आहेत त्या 24 तास खुणा नाहीत, 29 खुणा महिलेवरती आहेत, 4 कानशिलात मारलेत. मग तुम्ही सांगा या वकिलांनी जर असं प्रवृत्त केलं म्हणजे समाजाला तुम्ही सांगताय काय तेच कळत नाही. ग्रामीण भागात जर तुम्ही असं सांगितलं तर महिलेला मरुसर मारतील. आज महिला तुमच्या घरची खेळ वाटते का? बरं, जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीवर तुम्ही अक्षय आरोप पोस्ट करताय. अरे गेल्यावरती तरी सुखाने तिचं चारित्र्य राहू द्या ना, जरा तुम्ही विचार करा ना. आज तिथे हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी मुलगी तिच्या आईवडिलांना काय वाटत असेल. माझा कपिल सरांना विपुल सरांना एक साधा प्रश्न आहे, साधा. त्या जागेवर त्यांनी फक्त त्यांची मुलगी ठेवून पाहावं आणि विचारावं आपल्या मुलीच्या बाबतीत असं झालं आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणतात प्लास्टिकच्या छडीने तिला मारली, तुम्ही डायरेक्ट म्हणतात 4 कानशिलात म्हणजे नवरा बायकोच्या तेवढी मतभेद होऊ शकतात. अरे 29 खुणा, जर तुम्ही तुमच्या बायकोला 20 कानपडीत मारा आणि सांगा की आपलं प्रेमा झालं आहे, होईल का सण? अरे वकिला तुम्ही जरा समाजाला आदर्श द्या ना काहीतरी. भले वकिला तुम्ही केस लढवली पाहिजे, तुमच्या आशिलाचा बचाव करणं तुमचं काम आहे, पण त्यामुळं स्त्रियांच्या इज्जतीला तडा लागणं आणि स्त्रियांना कमी लेखणं ही तुमचं काम नाही ना. मी तर या वक्तव्याचा निषेध करतो आणि वकिलांनी विचारपूर्वक केस घेतले लढावी, पण विचारपूर्वक लढावी. कारण स्त्रिया ह्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत, तर स्त्रीचा मान सन्मान भेटायलाच पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतोय, स्त्रीलासुद्धा इज्जत आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. लाजा वाटायला पाहिजे. 18-20 वर्ष होसर ते आईबाप त्या मुलीला वाचवतात, वागवतात, त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि हुंडा मागतात तुम्ही. अरे एवढे मोठे सगळ्यात महत्त्वाचं दान म्हणजे कन्येचं दान करणारा बाप तुम्हाला हुंडा कशाला पाहिजे? अरे तुमच्यात दानच नाही तर मग लग्न करतात कशाला? फॉर्च्युनर गाडी आहे, 51 तोळे सोने आहे आणि हे म्हणतात गाडी यांच्याकडे, कशाला घेता तुम्ही? मी तर एकच सांगन, आज महाराष्ट्रातल्या सगळ्यांना तमाम जनतेला सांगन, एक बार पोरगी गरीबाला द्या, श्रीमंती बघून देऊ नका, त्याचं पोरगं बघून द्या, त्याच्या मनगटात ताकद असेल ना तो झोपडीत राहून द्या, तो तुमच्या मुलीला वागवेल. पण त्याच्या मनगटात ताकद नसेल ना तर तो तुमच्या मुलीचा सांभाळ करू शकत नाही. हे वैष्णवीताईंनी खूप मोठं आदर्श घालून दिलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांचंही थोडं चुकलेलं आहे मला वाटतं. माझं वैयक्तिक मध्ये वैष्णवीताईंनी मागच जर यांना जाब विचारला असेल, मीडियासमोर आले असते, तर हे आज कुटुंब तिला आत्महत्या करावी लागली नसती. दुर्दैव एक आहे, त्या बाळाचा काही दोष नाही हो त्याच्यात. नवजात ते जन्माला अजून त्याला बोलता येईना, त्याला जग पाहायचं आहे, त्याला कळायचं आहे, तेवढं त्याची आई हिरवून गेले हो. काय वाटेल, कसं जगेल तो? दुर्दैव आहे. मी तर त्या विपुल सरांच्या विचारांना म्हणूनच म्हणलं ना, हा वकील सलामी कुठे चाललाय महाराष्ट्र घेऊन, कुठे नाही. पण असे वकिलांनी थोडं केस घेताना थोडं विचार करायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या मुलीला तिथं ठेवायला पाहिजे. हॅलो सर, माझा असा प्रश्न होता की तुमची बिग बॉसची जर्नी आम्ही सगळ्यांनी बघितली.
हसमुख असणारी अशी जर्नी होती. आता मला हा प्रश्न आहे की बिग बॉस नंतर तुमचं पूर्ण आयुष्य बदललं, म्हणजे प्रसिद्धी जास्त मिळाली. पहिलाही तुम्हाला ओळखायचे पण बिग बॉस नंतर जास्त तुम्हाला लोक ओळखायला लागलीत, मग त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? तर खरं तर मी लोकांचं मनापासून आभार मानेन की प्रत्येकाच्या घराघरात आम्ही पोहोचलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी माणसाने एक सिद्ध केलं की मराठी माणसाने जर ठरवलं तर काही करू शकते. मी नव्हे तर हे आमच्या सगळ्यांचं, म्हणजे केदार सरांपासून तर सगळ्या टीमचं, जे आमच्यापासून अदृश्य होते त्यांचं सुद्धा सगळ्यांची इतकी मेहनत होते की आज बिग बॉसला मराठीत ना भूतो ना भविष्य एवढा TRP मराठी माणसाने मिळवून दिला. आणि खरं तर मराठी माणसांचं मनापासून आभार मानतो, कारण मराठी माणसाने ठरवलं तर काही करू शकतात बाई. हे आज मराठी माणसाने सिद्ध केलं आहे. अगदीच. माझा एक प्रश्न आहे की आज घड्याळात 8:15 वाजलेत, आता तुमच्या घड्याळात 9 वाजलेत. हे जाणून बुजून करता की घड्याळ पाऊण तास पुढे ठेवता? नाही, मी कसं आहे पुढची वेळ येण्याची वाट बघत असतोय. मला वेळेबरोबर जायचं नाही, वेळ माझ्याबरोबर यावा म्हणून मी सदैव प्रयत्न करत असतो. म्हणून 9 वाजलेत, त्यामुळे अर्धा तास हे पुढं राहू दे ना, हे तर चालणारच आहे ना, पण हे पुढं राहू दे. हेच मागे चाललो आपलं भविष्य मागे राहील. हां, तरी चांगले लक्ष गेलं तुमचं. काय ते मोठं येतं ते दिसतं. बरं नाही म्हणले 9:30 वाजले. मला हे बोलायचं आहे, अपंगत्व जे असतं त्याच्यावर ना आई वडिलांना बोललं गेलं, बरोबर. हे तुमचं म्हणणं आहे. पण आता त्यात त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय आणि त्यांनी याची जाणीव कधी कुठेही होऊ दिली नसेल. बरोबर. सो मला त्याबद्दल ऐकायचंय खरं तर. म्हणजे अपंगत्वाचं म्हणणं आहे म्हणण्यापेक्षा ते अनुभवलं आहे ती व आमच्या घरात तशी परिस्थिती होती. आणि विषय म्हणजे ते जाणून घ्यायच्यापेक्षा की आमची जर स्टोरी ऐकली तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. आणि त्यामुळे हे स्टोरी वगैरे मला काही जास्त सांगू वाटत नाही, कारण तशी परिस्थिती होती. कसं असतं, हिऱ्याला जर चमकायचं म्हणलं तर हिऱ्याला पण आधी त्रास असतोय, देवाला देव पण येत नाही. आधी दगडालाही तेवढे टाकीचे घाव सोसावं लागते, तेव्हा त्याची मूर्ती होते आणि तेव्हा लोक त्याच्या पाया पडतात. त्यामुळं कसं आहे, जो तो आपापल्या पद्धतीने संघर्ष करूनच मोठा झालेला आहे. इथं तुम्ही सगळेजण बसलेले आहेत, तुम्हाला असंच आयतं मिळालं नाही, तुम्ही प्रत्येकाने संघर्ष केलेला आहे. आणि त्या संघर्षातून प्रत्येकाला फुलना फुलाची पाकळी देव देत असतो. त्यामुळं कसं असते, मला जास्त काही बोलू वाटत नाही, कारण लोकांना आजच्या पद्धतीने काय लागतं, ड्रामा वगैरे तुम्ही घरी काय करता काय नाही हे जनतेला मध्ये कधी दाखवायचं नाही. कारण आजही मी तुम्हाला सांगतो सत्य परिस्थिती की मला अभिषेक सर आहेत, आठवड्याला वीकली मला आजही दर आठवड्याला इंजेक्शन घ्यावं लागतं क्रिएटिनचं. मला क्रिएटिन आजही माझे रिपोर्ट पहा 3 क्रिएटिन आहे. जेव्हा डॉक्टर म्हणले तुमचं 4 क्रिएटिन होईल तेव्हा डायलिसिस करावं लागेल. आणि डायलिसिस म्हणजे इथं मानाला नळी घालायची, इथून रक्त काढायचं, अख्खं शुद्ध करायचं. मला थायरॉईड आहे, मला कॅल्शियम कमी आहे शरीरात. डॉक्टर म्हणले तुमचं कॅल्शियम वाढत नाही. मला दर महिन्याला रूटीन चेकअप करावाच लागतं. पण हे कसं असतं, घनश्याम आतून किती हे दाखवायचं नाही, घनश्याम बाहेरून किती टन हे दाखवायचं आहे. मी आज कुणाला बोललो नाही. आणि त्या आईवडिलांना माझ्या आजही खंत येते, डोळ्यातून पाणी. आईवडील एकच म्हणतात, भाऊ तू आमच्यासाठी सगळेच, तुझ्यासाठी आम्ही काही बी करू शकतो. म्हणजे इकडे तिकडे जे करू शकतो आहे, आम्हाला प्रॉपर्टी नको आहे, आम्हाला पैसा नको आहे, तो आम्हाला पाहिजे. आणि त्या काळात आजही माझ्या कुठल्याही गोष्टीवर मला कधी म्हणजे कुटुंब तर हिणवत नाही, पण समाजाला सुद्धा हिणवलं तर समाजाला सुद्धा ते म्हणतात त्याचंच काही नीट आहे, त्याचं का मानावं घ्यायचं आहे, त्याला का घाबरायचं आहे, आम्ही आहेत ना तुझ्यापर्यंत. म्हणजे आज आमची शेतकरी परिस्थिती, म्हणजे शेतकरी आईवडील आहेत, त्यांना काय लागतो, भलेही मुलगा अभ्यासात कमी असू द्या, भलेही थोडासा असू द्या बुद्धिमत्तेत, पण ताकदवान लागतो. कारण शेती करणारा हवा असतो, धनगट हवा असतो. जर माझ्या मदरला गावातून आणायचं असेल तर तिला गाडीवर आणण्यासाठी मुलगा तरी पाहिजे ना. आमचे वडील एकटेच आहेत. तर ही गोष्ट आहे, मी गावात शेतीतलं काही करू शकत नाही, इकडचे. तर ह्या गोष्टीकडे सगळं दुर्लक्ष करून आज माझ्या वयाची पोरं आहेत, अख्खं कुटुंब सांभाळतात. दंडाकट ज्वारी असेल, बाजरी असेल, विविध शेतातले अनेक कामं आहेत. आता काय सांगू शकतो मी तुम्हाला, गायांच्या दारा वगैरे हे सगळं करतात. पण आई वडील मला कधी सांगत नाही का, कारण त्यांनाही माहिती मी करू शकत नाही आणि माझ्या डोळ्यातले त्यांना पाणी पाहिजे नाही. हे खूप स्ट्रगल आहे. आणि मला 3 बहिणी असून माझ्यापेक्षा मोठ्याला आहेत,
पण त्यांनी कधी असं दाखवून दिलं नाही. आणि सगळे म्हणायचे, गावाकडे कसं असतं, ग्रामीण भागात एक समजूत असते, एक जर मुलगा अपंगत्व असेल तर दुसऱ्या मुलाला जन्म घाला. पण आमच्या बापाने कधीच विचार केला नाही. म्हणले हाच माझा मुलगा आहे, हाच मला ठेवायचा, मला कधी दुसरा याला भाऊ आणायचा नाही. कारण उद्या जर आता घरचं तुम्ही विचारलं तेवढं प्रश्न तर सांगितलं पाहिजे. उद्या जर माझ्या मोठ्या भावाला बायको आली तर हे आयुष्यभर ह्याला हिणवत राहील, तुमच्याच्यानं काही करता आलं नाही. एवढ्या माझ्या बापाचे विचार थोडेच. म्हणून त्यांना सॅल्यूट आहे. आणि त्यांनी मला कधी माझ्या अपंगत्वाची लाज वाटून दिली नाही. म्हणून मी एकच सांगेन, माणूस शरीराने जरी अपंग असला ना तरी विचाराने कधीच अपंगत्व नसावा. कारण माणूस विचाराने अपंगत्वाचा असला तर त्याचा अपंगत्व कधीच निघत नाही. शरीराचा अपंगत्व आपण डॉक्टरांकडून कशाने काढू शकतो, पण माणसाने शरीराने अपंग भले राहा पण विचाराने कधी अपंग राहू नका, हेच मला आजच्या दिवशी सांगायचे. अगदीच खूप छान व्यक्त झालात तुम्ही आणि नेहमीच व्यक्त होता, पण या मुद्द्यावर पहिल्यांदा आणि फार छान व्यक्त झालात. मला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण सिनेसृष्टीपासून किंवा या झगमगत्या दुनियेपासून लांब असतो ना, तेव्हा आपण खूप विचार करतो की तिथे असं असेल, तिथे तसं असेल, काही गोष्टी आपण विचार करत राहतो. जेव्हा आपण त्या ठिकाणी खरंच जातो तेव्हा ती दुनिया खरंच वेगळी आहे. बरोबर. पडद्यामागे जेव्हा प्रेक्षक पडद्यावर बघतात तेव्हा त्यांच्यासाठी ही झगमगती दुनिया खूप वेगळी आहे. पण आपण जिथे काम करतो आपल्याला माहिती आहे सत्य परिस्थिती काय. असा अनुभव कधी आलाय का की अरे मला वाटायचं हे असं घडतं पण हे तर काय भलतंच आहे? हो, वाटायचं ना. नवीन नवीन कॅमेऱ्यासमोर आलतो जेव्हा सिनेमा घडायचे, अरे वाटायचं ना आपण बी टी दिसावा, आपण लोकांना पाहतोय, लोकांनी आपल्याला पाहावं. पण जेव्हा कॅमेऱ्यासमोर आलो तेव्हा असं वाटतंय भाई आपलं गावाकडं राहावं आणि कॅमेऱ्यातून लोकांना पाहावं. कारण तेहीसच आमचा शिट्टी वाजलेलीचा प्रोमो आहे, 29 सेकंदाचा प्रोमो होता. तुम्ही विचार करा किती वाजले असतील आम्हाला. पाटे 5 वाजता आमचा फायनल प्रोमो झाला, रात्री 10 वाजता सुरू झालो, पाटे 5ला प्रोमो शूट झाला. भले आताही आमचं शूटिंग असलं तरी कधी 9 वाजता कधी 10 वाजता, त्याच्यात जेवण वगैरे सगळं राहतं. प्रवासात जेवण करू शकत नाही. आणि वरून समाजन का नाही, आणि तुमची लय मजा आहे, दर आठवड्यावर मुंबईला जातो आम्ही, त्याला वरून म्हणत असतो हो लय मजा आहे, पण आतून म्हणत असतो भावा आमच्याबरोबर एकदा चल, तो परत पैसे देऊन सुद्धा म्हणशील बाई तोच जा, आम्हाला काही तुझ्याबरोबर यायचं नाही. एकतर प्रवास हे ते नाही. जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होता आधी तेव्हा जनतेने किंवा तेव्हा सोपं वाटायचं. बाई एक टेक दिला मोकळं झालं, एक वाक्य बोललं मोकळं झालं. इथं 100 टेक रिटेक, इथं काय रिटेक नाही काय नाही. अर्ध्या तासाची सभा 1 तास बोललं तरी काही वाटत नाही, पण इथं एकच वाक्य 1.5 तास घ्यावं लागतंय बाई. बरं तेच देण्यात ठेवायचं किती मिनिटं किती यामध्ये. अगदीच. पण तेव्हा तुम्हाला छोटा पुढारी ही पदवी देण्यात आली. नंतर तुम्ही बिग बॉसमध्ये गेलात, आता तुम्ही शिट्टी वाजलेले करताय. याच्या पुढे काय, म्हणजे घनश्याम आम्ही पुढे तुम्हाला ॲज अ काय बघू, एक नेता म्हणून बघू, अभिनेता म्हणून बघू की माहिती नाही, किंवा काय असेल की म्हणजे पुढची जर्नी काय असेल, काय बघता? एक प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोल असतं की मला हे बनायचं आहे किंवा मला इथपर्यंत जायचं आहे. तुमच्या आयुष्यात सध्या काय? माझ्या आयुष्यात सध्या तुम्हाला जे बघायचं आहे तो घनश्याम तुम्हाला दिसेल पुढच्या आयुष्यात. तुम्हाला नेता म्हणून बघायचं असेल तर नेता म्हणून दिसेल, तुम्हाला कलाकार म्हणून बघायचं असेल तर कलाकार म्हणून दिसेल, आणि तुम्हाला उत्कृष्ट कॉमेडीमॅन बघायचं असेल तर कॉमेडीमॅन सुद्धा दिसेल. एवढे रोल प्ले करत असताना कॅमेरेवरचे सुद्धा रोल प्ले करणार आहेत. अनेक काही प्ले करूया आपण दिसेल, पण घनश्याम असा मागे दिसणार नाही, घनश्याम पुढेच दिसेल. अगदीच. पण एक प्रश्न असतो की नेहमीच जेव्हा असे काही जगात असे काही लोक जन्माला येतात तेव्हा त्यांचे बायोपिक बनले जातात, त्यांच्यावर चित्रपट बनला जातो. तुमच्यावर जर एखादा बायोपिक कोण्या दिग्दर्शकाने करायचं ठरवलंच तर त्या बायोपिकचं नाव काय असेल? माझ्यावरती तर बायोपिक बनू शकत नाही. पहिलं गोष्ट म्हणजे कारण पहिल्यांदाच माझ्यावरती बायोपिक झालेली आहे. जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा पहिली बायोपिक माझी होती. आणि दुसरी बायोपिक बनवायचं म्हणलं तर मग बघूया, डायरेक्टर जे नाव देईल ते जे घनश्याम चेंज करेल का नाही हे सांगता येत नाही, पण डायरेक्टरच नाव असे देईल की घनश्याम घनश्यामच राहील. हां.
मला ते उत्तर नाही कळलं. कोणती बायोपिक? माझा जो मी येतोय छोटा पुढारी हा स्वतः माझी बायोपिक आहे. मी कसा घडलोय, मी कसा जगलोय. भले याचं आता ज्या घरात राहतोय का ते घर शूटिंगसाठी घेतलेलं आहे. फक्त तेव्हा विदाऊट प्लास्टर होतं घराला, आता थोडंसं प्लास्टर केलंय, बस एवढं चेंज केलंय, बाकी काही नाही. अगदीच खूप मस्त व्यक्त होत आहे तुम्ही आणि खूप मस्त व्यक्त झालाय त्या अड्ड्यावर. मज्जाचा अड्डा नेहमीच कलाकारांना एक संधी देतं स्वतःशी बोलण्याची. तर आमच्या एका सेगमेंटचं नाव आहे बोलून तर बघ. तर आम्ही कलाकाराला खऱ्या अर्थाने आरसा दाखवतो आणि त्याला स्वतःबद्दल आज जर काही व्यक्त व्हायचं असेल किंवा जेव्हा छोटा पुढारीची सुरुवात झाली त्या छोट्या पुढारीला जर आज हा घनश्याम काही सांगायचं असेल तर काय सांगशील? नक्कीच घनश्यामचा हसरा तर खूप क्यूट दिसतोय. कारण घनश्यामच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर सगळे लोक म्हणतील अरे ह्याच्यासारखा सुखी व्यक्ती या जगात होणे नाही. पण ह्याच्या मागं किती दुःख आहे, ह्याच्या मागं किती संघर्ष केला आहे. आणि हे जे डोळे बोलके दिसत आहेत, हे डोळे आधी सगळ्यांना दिसत आहेत, पण या डोळ्यातलं पाणी बी लोकांनी बघितलं पाहिजे. हे डोळ्यात पाणी काय सतत का नाही, हे डोळ्यातलं जे पाणी जे आहे ते त्याचं सारं आयुष्य सांगून जाते. आणि हा चेहरा जो दिसतोय हसरा, तो फक्त तुमच्यासाठी हसवणाऱ्यासाठी, पण आत किती दर्द आहे, आत किती संघर्ष आहे, हे सगळं हा चेहरा सांगून जातोय. पण तुमच्यासाठी, हा दुनिया जगायसाठी पुन्हा एकदा तो त्याच्या शरीरावर, त्याच्या विचारांवरती तर मात नाही करू शकत, पण उंचीवरती मात करून तुमच्यासाठी, समाजासाठी आणि विरोधकांसाठी लढण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि खऱ्या अर्थात माणसाचं आयुष्य किती आहे हे सांगता येत नाही, पण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत समाजासाठी जगणं हेच जगणं मानतात. आणि घनश्याम तुम्ही क्यूट राहात, पण विचाराने सुरात असेच क्यूट राहू. नाही, मी खरं आरशाला खूप मानतो, कारण आरशासारखी प्रतिमा खरं कुणाची नाही. कारण लोक मित्र खोटं, आई वडील एक बार खोटं बोलते, पण आरसा आपल्याला कधीच खोटं सांगू शकत नाही. आरसा हे आपला आतला आरसा दाखवत असतो. अगदीच. पण क्यूट घनश्याम, तुम्ही आज आमच्या अड्ड्यावर आलात आणि क्यूट गप्पा मारलात, त्यासाठी मज्जाकडून एक छोटंसं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, तुम्ही या अड्ड्यावर आलात, इतका वेळ दिलात मला. ह्या अड्ड्यावर तुमची आधीचा प्रवास तुमचा किंवा आधी तुम्ही काय होतात हे नव्हतं जाणून घ्यायचं, मला आत्ताचा घनश्याम जाणून घ्यायचा होता. आणि जो तुम्ही छान प्रकारे व्यक्त झालात त्यासाठी खूप थँक्यू. आणि प्रेक्षक फार ट्रोल करतात, बऱ्याच नावांनी तुम्हाला हाक मारतात, पण तुम्हीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फार खंबीरपणे उभे आहात, फार खंबीरपणे शिट्टी वाजवताय सगळ्यांची. मला एकच बोलायचं, आज मज्जाच्या अड्ड्यावर मी आलो, खरं तर खूप छान वाटलं. आणि तुम्ही सर्वांनी जी मला प्रश्न विचारले, आज मला असं कुठेतरी माझ्या मनात फील होतं आहे की मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या मनाला कधीच प्रश्न विचारले नाही. या आरशाची जी संकल्पना काढली ना, आज माझं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझं मन कुठेतरी मोकळं झाल्यासारखं वाटतं आहे. आणि आज खरा घनश्याम म्हणजे आतला सुद्धा घनश्याम जागा झाला आहे की ह्या घनश्यामला बाहेर पडतोय, तर आतला घनश्याम तुला का असा ऊर्जेत झाला आहे की मी कधी असं बोललो नव्हतो, कधी विचार केला नव्हता स्वतःला. भलेही 10 सेकंद का होईना, आज मी तुमच्यामुळे स्वतःला माझी 10 सेकंद दिल्यात. आणि आज माझा चेहरा माझ्या आरशासमोर उभा राहून विचारले घनश्याम तुला काय. मी खरं तर माझ्याचे, तुमचे, अंकिताताई, तुमचे सर्वांचे मनापासून आभार माने. आणि तुमच्यामुळं हे सगळं मला व्यक्त होता आलं, अभिषेक सरांमुळं ही संधी मिळाली. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात येतात तेव्हा तेव्हा नवीन काहीतरी देऊन तर जातात, पण आज नवीन अनुभव देऊन गेलाय, खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला. अगदीच. आणि आम्हाला घनश्याम पुढच्या काही वर्षात किंवा दिवसात वेगळ्या भूमिकेत पाहायला आवडेल आणि काहीतरी वेगळं करताना पाहायला आवडेल. आणि तुम्हाला हा अड्डा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि फक्त जाता जाताय ना तेवढं एक मैत्रिणीचं वाक्य डिलीट करून टाका, बाकी काय नाही. डिलीट करा, हे आम्ही ठेवणार आहोत, पण आम्ही मैत्रिणीचं वाक्य डिलीट करू. ओके. तर तुम्हाला हा अड्डा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागर अंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत आणि क्यूट घनश्याम सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय.
मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.